नमस्कार. अध्यापक ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन तासगाव मधून मी प्रथम वर्षाची प्रशिक्षणार्थी सुवर्ण भागवत आलदर आज बालकाचा विकास व स्वची जाणीव म्हणजेच F1 या विषयामधील समग्र विकास, समुपदेशन आणि मार्गदर्शन या घटकामधील शैशवावस्था आणि बाल्यावस्था हे उपघटक ICTच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करणार आहे. चला तर मग पाहूया शैशवावस्था आणि बाल्यावस्था. बाळ जन्मल्यानंतर 2 वर्षापर्यंतच्या अवस्थेला शैशवावस्था असे म्हणतात. बाळ सुरुवातीला खूप जास्त वेळ झोपते आणि तसंच बाळ हे बाह्य चेतनांना प्रतिसाद देण्यास सुरुवात करते, म्हणजे प्रकाश, आवाज, तापमान, प्रकाशाच्या दिशेने नजर फिरवणे, आवाजाच्या दिशेने कान टवकारणे यांसारखे प्रतिसाद आपल्याला हे बाळ देत राहते. या अवस्थेत शारीरिक वाढ ही खूप झपाट्याने होते आणि विकासाची दिशा ही डोक्याकडून पायाकडे असते. हे बाळ पूर्णतः दुसऱ्यांवरती अवलंबून असते. प्रत्येक वेळी त्याला मोठ्या व्यक्तीची गरज भासते. ते कोणतेही काम स्वतःहून करू शकत नाही. या अवस्थेमध्ये बाळ स्वतःपुरता आणि गरजेसाठी मर्यादित असतं. इतरांनी आपल्याला प्रेम करावे, आपली काळजी घ्यावी ही नैसर्गिक भावना या बाळामध्ये असते, म्हणजेच त्याला प्रेमाची ओढ असते. यानंतरची दुसरी अवस्था आहे बाल्यावस्था. बाळ 2 वर्षाचं झाल्यानंतर ते 6 वर्षाचं होईपर्यंतच्या अवस्थेला बाल्यावस्था असे म्हणतात. याच अवस्थेला शालेय पूर्ण वय असेही म्हणतात, कारण यामध्ये मुलं प्राथमिक शाळेत जाण्याची तयारी करतात. त्यामुळेच याला शालेय पूर्ववय असेही म्हटले जाते. बाल्यावस्थेमध्ये बाळाचा मानसिक विकास कसा होतो पाहूयात. या वयात मुलांचे अवबोध स्तरावरील मनोव्यापार सुरू होतात. त्यांना विविध प्रकारची खेळणी हाताळायला आवडतात. ही मुले प्रामुख्याने आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना, विशेषतः आई वडिलांना अनुकरण करतात. त्यांची हालचाल, त्यांची भाषा शिकतात. यांचे काल्पनिक विश्व हे मुलांना बडबड गीत, जादूच्या गोष्टी, परीकथा यांमध्येच रमलेले असते. यांना स्वतःचं काल्पनिक विश्व तयार करायला आवडते. या वयातील मुले खूप जिज्ञासी असतात. त्यांना सतत नवनवीन गोष्टी शिकायला आणि अनुकरण करायलाही आवडते. अशा प्रकारे आज आपण शैशवावस्था आणि बाल्यावस्था या 2 अवस्थांचा अभ्यास केला आहे. धन्यवाद.